गरमागरम कुरकुरीत उपवास। तर आज आपण मस्त असा कुरकुरीत साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहतोय। तर मी इथे 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतलाय, त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे हिरवी मिरची टाकून घेतली आहे, 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी इथे। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही जर इथे जिरे आणि कोथिंबीर खात असाल उपवासाला ते देखील इथे टाकू शकता, पण मी खात नाही त्यामुळे नाही टाकले। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। मिक्स करून झालेला आहे। आता या पिठाचे छोटे छोटे असे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि मस्त वड्याचा शेप द्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वडे मोठे छोटे बनवू शकता, पण मी अशा प्रकारे इथे वडे बनवून घेतलेले आहेत। इथे मी सगळ्या पिठाचे वडे बनवून घेतलेले आहेत उपवासाचे। तर आपण आता हे वडे तळून घेऊयात। तर वडे तळण्यासाठी मी गॅसवरती तेल तापवून घेतलेलं आहे। हळूवारपणे त्याच्यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने आपल्याला हे वडे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर इथे पाहू शकता मी वडे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत। आता तळलेले वडे आपण काढून घेऊयात आणि वड्यांबरोबर खाण्यासाठी आपल्याला मिरची देखील तळून घेऊयात आपण। तर मी इथे कमी तिखटवाली मिरची तळून घेतलेली आहे आणि तयार आहेत मस्त आपले गरमागरम कुरकुरीत उपवासाचे वडे। हे वडे तुम्ही उपवासाच्या चटणी सोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। खूप टेस्टी असे लागतात, मस्त असे लागतात। एन्जॉय।